प्रार्थना स्थळावरील हल्लेखोरांवर कारवाई करा, बबन कांबळे. रॅपिड ॲक्शन टीमची पत्रकार परिषदेमध्ये मागणी. प्रोटेक्शन द्यावं. जास्त ठिकाणी अंकित यादव नावाच्या माणसांनी आमच्या प्रार्थना स्थळावरती हल्ला केलेला आहे. हा चुकीचा आहे. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवणे, आमच्या धार्मिक भावना, आमची धार्मिक आस्था दुखावणे असा प्रकार केलेला आहे. आम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे, परंतु पोलिसांनी त्याच्यावरती जी कारवाई केली पाहिजे ती केली नाही. आणि पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे त्याचा उत्साह वाढलेला आहे. तो ठिकठिकाणी जाऊन अशा प्रकारचे अटॅक करतोय. आमचे चर्चेस आमचे जे प्रार्थना स्थळ आहेत ते या ठिकाणी धोक्यामध्ये आहेत. आमचे लोक प्रचंड दहशतीमध्ये आमचा जो काय प्रार्थना सभा चालवत आहेत. माझी शासनाला विनंती आहे आपल्यामार्फत की हे जे चाललेले हल्ले थांबवावे. वृत्तपत्राला माझी विनंती आहे की जे काय आपण बातमी देतात ती शहानिशा करून आम्हाला विचारून ती बातमी तशी प्रसिद्ध करावी अशी आमची मागणी आहे. याच्यापुढे आम्ही तक्रार परिषदेमध्ये केलेली आहे, गृह विभागाला आम्ही तक्रार केलेली आहे. 5 तारखेला या संदर्भात एक मोर्चा निदर्शन या ठिकाणी आम्ही आझाद मैदानामध्ये दुपारी करणार आहोत. शिवाय वेळ पडल्यास आम्ही कोर्टात जाणार आहोत. अल्पसंख्याक आयोगाच्या चेअरमॅनला आम्ही भेटून त्याच्याशी आम्ही मिटिंग करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला तक्रार करतात त्या ठिकाणी जाऊन तक्रार करणार आहोत. पण एकंदरीत आपण आमिष देता असंही वारंवार बोलत जातो. दुसऱ्यांच्या देवी देवतांबद्दल आपण बोलता, हे खरं आहे का? हे तथ्य आहे का? बिलकुल नाही. आमच्याकडे आमिष देऊन मला सांगा ना, आजच्या तारखेला आपण जर एखाद्या माणसाला आमिष देऊन धर्मांतर करू शकतो का? हे होऊ शकत नाही, केलंच नाही. मग आरोप का लागतात? आरोप लागतात त्यांनी सिद्ध करावे. मग सिद्ध का होत नाही? सिद्ध होतच नाही ना. ह्याच्या पाठी कोणतरी आहे का? हे ऑफकोर्स ह्याच्या पाठी वेगवेगळ्या संस्था आहेत. सरकार त्यांना पाठिंबा देते. सरकार त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सरकारने खरं म्हणजे सर्वांना समान असं निघलं पाहिजे. त्या कुठल्या संस्था आहेत आणि त्याच्यावरती कारवाईची मागणी का करतात? भजनराचे लोक आमच्यावरती हल्ला करतात. अच्छा. जे लोक हल्ला करतात ते स्वतः म्हणतात की आम्ही भजनचे लोक आहोत. आता ते आहेत की नाही हे आम्हाला माहिती पण नाही. एकीकडे सर्व धर्म समभाव बोललं जातं आणि दुसरीकडे एका धर्माला टार्गेट केलं जातंय. मग हे काय बरोबर आहे? हे बरोबर नाही आहे. आजच्या तारखेला म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस किंवा आघाडी मध्ये मिश्रा, शर्मा असे उत्तर भारतीय नावांचा विरोध आहे. Yes. पण इतर अजून काही समाजातले लोक तुमच्या विरोधात आहेत का? नाही, इतर कुणा समाज आतापर्यंत आमच्या विरुद्ध आले नाही आहेत. फक्त हेच अंकित यादव जे स्वतःला बदलायचं म्हणतो ह्यानेच खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे. ख्रिश्चन लोकांचे जे चर्चचे जे फादर आहेत ते धोक्यात आहेत का? खूप आहेत. आणि जे चर्च विशेष करून प्रोटेस्टंट ख्रिश्चन लोकांचे जे प्रमुख आहेत ते धोक्यामध्ये आहेत. त्यांना धमकी दिली जाते आणि हल्ले केले जातात. आणि विशेष म्हणजे अशा हल्ले करून धमकी दिली जाते. आता पुढचं पाऊल काय? पुढचा पाऊल हेच आहे की आम्ही आता तक्रार केलेली आहे. आम्ही आता बोललो ना आम्ही की महाराष्ट्र अल्पसंख्याकच्या चेअरमॅनशी आम्ही भेटणार आहोत. व्हाईस चेअरमॅनशी आज आमच्या लोकांनी भेट घेतलेली, त्यांच्या कालावधी गोष्ट घातलेली आहे. होम सेक्रेटरीला आम्ही पत्र दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 5 तारखेला मोर्चा आहे, निदर्शन या ठिकाणी करणार, आजूबाजूला करणार आणि कोर्टामध्ये आम्ही जाणार. पण अनेकदा मोर्चे आंदोलन आपण केलं तरी